नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मधील सराव संच 2.2 सोडवणार आहोत। तर हा सराव संच सुरू करण्याआधी आपण यामध्ये आपल्याला परिमेय संख्या म्हणजे काय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय हे ओळखायचे असेल तर आपण थोडक्यात समजून घेऊया। तर परिमेय संख्या म्हणजे p/q स्वरूपातील संख्या, म्हणजे यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सर्व संख्यांचा समावेश होतो। म्हणजे ज्या संख्येचे स्वरूप हे p/q या रूपामध्ये असेल आणि तिचा छेद कोणतीही एक पूर्णांक संख्या असेल पण शून्य असणार नाही, कारण परिमेय संख्येमध्ये छेदात शून्य येत नाही। मग हे तर तुम्हाला ओळखू येते, पण अपरिमेय संख्या कशी ओळखायची? तर अपरिमेय संख्या म्हणजे थोडक्यात तर ज्या संख्येचे दिलेले मूळ निघत नाही तिला अपरिमेय म्हणायचे। म्हणजे आता इथं आपण वर्गमुळात 3 दिले तर वर्गमुळात 3 चे वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, किंवा घनमुळात 3 दिले तरी आपल्याला 3 चे घनमूळ काढता येत नाही। तसेच वर्गमुळात 5 दिले, 5 चे वर्गमूळ आपल्याला निघत नाही। तसेच वर्गमुळात 10 दिले तर वर्गमुळात 10 म्हणजे 10 चे सुद्धा वर्गमूळ निघत नाही। तर ज्या संख्येचे दिलेले मूळ निघत नाही, मग ते घनमूळ असेल, चौथे मूळ असेल, वर्गमूळ असेल, त्या संख्येला म्हणायचं अपरिमेय संख्या। आणि ज्या संख्येचे दिलेले मूळ निघते किंवा ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड आवर्ती किंवा खंडित असते त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो। परत एकदा ऐका, ज्या संख्येचे दशांश रूप हे खंडित किंवा अखंड आवर्ती असते तिला परिमेय संख्या म्हणायचे, आणि ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड अनावर्ती असते तिला अपरिमेय संख्या म्हणायचे। अखंड अनावर्ती म्हणजे जिचे घनमूळ किंवा दिलेले मूळ हे निघत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणायचे। लक्षात ठेवा, ज्या संख्यांचे दिलेले मूळ निघत नाही त्यांना अपरिमेय संख्या म्हणायचे। यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा म्हटलेलं आहे। मग सुरुवातीला आपण समजा ही संख्या परिमेय आहे असे मानूया। मग परिमेय असेल तर ही संख्या आपल्याला p/q रूपात मांडता येईल। मग तेच आपण लिहून घेऊया। समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे। मग ही संख्या परिमेय असेल तर आपल्याला p/q या रूपात मांडता येईल। म्हणून 4 वर्गमुळात 2 बरोबर p/q, आणि p/q हे काय असतील? कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील। म्हणून p व q या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील, म्हणजेच p व q या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील। कारण ही परिमेय संख्या आहे म्हणल्यानंतर पुढची ही p/q रूपातील ही संख्या परिमेयच असते। मग 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या असल्यामुळे तिचे स्वरूप p/q आलेलं आहे, म्हणजेच हे गुणिले 4 पलीकडे जाऊन भागिले होईल। म्हणून वर्गमुळात 2 बरोबर p/4q येईल। इकडे गुणिले असले इकडे येऊन भागिले झाले, म्हणजेच इथे काय दिसून येत आहे आपल्याला? वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे आणि पुढील p/4q ही परिमेय संख्या आहे। म्हणजे इथे डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय संख्या आलेली आहे, म्हणजे हे विधान असंगत आहे। म्हणून आपली 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे। मग तेच आपल्याला लिहायचं आहे। म्हणून येथे डावी बाजू अपरिमेय संख्या व उजवी बाजू परिमेय संख्या होईल, म्हणून हे विधान असंगत आहे। म्हणून वर्गमुळात 2 बरोबर होणार नाही p/4q, म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। बघा इथे परत एकदा आपण 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मांडली तर तिला आपल्याला p/q रूपात मांडता येईल, म्हणजेच p व q या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील। म्हणून मग हे गुणिले 4 असलेलं पलीकडे जाऊन भागिले 4 होईल, म्हणजे p/4q येईल। तर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे आणि p/4q ही परिमेय संख्या आहे, म्हणजे डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय झाली। मग हे विधान असंगत होईल, म्हणून वर्गमुळात 2 बरोबर होणार नाही p/4q, म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। पुढील दुसरा प्रश्न आपल्याला सेम दिलेला आहे, 3 वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा म्हटलेलं आहे। मग हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हिला परिमेय मानावं लागेल। परिमेय म्हणजेच p/q या रूपात मांडावं लागेल। म्हणून सुरुवातीला आपण लिहूया, समजा 3 + वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे। मग ही परिमेय संख्या असेल तर आपल्याला p/q या रूपात मांडता येईल। म्हणून 3 + वर्गमुळात 5 बरोबर p/q, आणि p व q या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील, p व q या कोणत्याही पूर्णांक संख्या असतील। पूर्णांक संख्या असतील म्हणजेच परिमेय संख्या असतील, कारण कोणत्याही पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात। मग इथे आपल्याला काय करायचं, या डाव्या बाजूला असलेले -3 बरोबरच्या पलीकडे जाऊन -3 होईल। म्हणून वर्गमुळात 5 इकडे फक्त धन वर्गमुळात 5 शिल्लक राहील, बरोबर हे धन असलेले पलीकडे जाऊन ऋण होईल, p/q -3 येईल।
मग आता या विधानाला जर आपण पाहिलं तर डावी बाजू वर्गमुळात 5 म्हणजे ही अपरिमेय संख्या झाली आणि बरोबर p/q वजा 3 ही परिमेय संख्या झाली, म्हणून हे विधान विसंगत होईल. म्हणजे डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय हे बरोबर येणार नाही, म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नाही, म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या होईल. तेच आपल्याला लिहायचं आहे. म्हणून येथे डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे, म्हणून हे विधान विसंगत आहे, म्हणून वर्गमुळात 5 बरोबर होणार नाही. p/q वजा 3, म्हणून 3 प्लस वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. या पद्धतीने आपण हे उत्तर स्पष्ट करू शकतो. यामध्ये आपल्याला पुढील मुख्य तिसरा प्रश्न दिलेला आहे. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या अपरिमेय संख्या रेषेवर दाखवा म्हटलेला आहे. मग या अपरिमेय संख्या रेषेवर दाखवत असताना आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या सूत्राचा उपयोग करावा लागेल. म्हणजेच काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग या सूत्राचा उपयोग करावा लागेल. का करायचा आहे तर इथे आपल्याला वर्गमुळात 5 हे कर्णाचे माप गृहीत धरून संख्यारेषेवर तो बिंदू दाखवायचा आहे. कर्णाचे माप का, तर पायथागोरसच्या सूत्रानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच कर्णाच्या वर्गाचे माप हे त्याच्या पायाच्या व उंचीच्या वर्गाच्या बेरजेच्या बरोबर असते. मग कर्ण जर आपण वर्गमुळात 5 धरला तर वर्गमुळात 5चा वर्ग 5 होईल, आणि पाया आपण 2 धरला तर 2चा वर्ग 4, आणि उंची 1 धरली तर 1चा वर्ग 1 म्हणजे 4 आणि 1 5, आणि इकडे कर्णाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग 5, दोन्ही बरोबर येईल. म्हणजेच आपल्याला कर्ण भेटेल. कर्ण भेटला म्हणजेच आपण कंपासमध्ये तेवढे माप घेऊन तो बिंदू एक कंस काढून संख्यारेषेवर दाखवू शकतो. या प्रकारची गणिते तुम्हाला आणखी जर व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर तुम्ही इयत्ता 8वी सराव संच 1.4चा व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सोडून दिलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. मग आता आपण इथे डायरेक्ट समजून घेऊया. मग कर्ण आपण धरलेला आहे वर्गमुळात 5, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. मग कर्ण आहे आपला वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग बरोबर पाया आपल्याला घ्यायचा आहे, उंची घ्यायची आहे. मग वर्गमुळात 5चा वर्ग 5 येईल. मग कोणत्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 5 येईल, तर 2चा वर्ग जर इथे आपण घेतला, 2चा वर्ग घेतला आणि इथे 1चा वर्ग घेतला तर किती येईल, 2चा वर्ग 4 येईल, आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 5 बरोबर 5. म्हणजे आपला कर्ण किती असला पाहिजे, वर्गमुळात 5. मग वर्गमुळात 5 घेण्यासाठी आपल्याला पाया 2 घ्यावा लागेल आणि उंची 1. मग पाया हा आपण 2 म्हणजे या बिंदूवर घेऊया संख्यारेषेवर, आणि उंची आपण गुण्याच्या सहाय्याने घेऊया. मग उंची आपल्याला घ्यायची आहे 1 सेंटीमीटर पर्यंत. त्यासाठी एक आपण सरळ रेषा ओढून घेऊया. मग याच्यावर आपल्याला 1 सेंटीमीटर एकक एवढे अंतर दाखवायचे आहे. मग मी इथे 5 इंचाचा 1 एकक गृहीत धरलेला आहे, म्हणून 1 एकक माझा या ठिकाणी येईल. याला आपण 1 हे निर्देशांक देऊया. मग ही आपली झाली उंची, आणि हा 2 एककपर्यंतचा पाया होईल. म्हणजे त्याचा कर्ण काय होईल, या बिंदूपासून आपल्याला या बिंदूपर्यंत काढावा लागेल. मग हा कर्ण आपण काढून घेऊया. मग हा कर्ण उंची 1 एककपासून आरंभ बिंदूपर्यंत कर्ण काढून घेतला. मग हा कर्ण म्हणजेच आपला वर्गमुळात 5 अंतराचा कर्ण असेल. हेच अंतर आपल्याला कंपासमध्ये घेऊन हा असाच कंस संख्यारेषेवर काढावा लागेल. म्हणजे हा कंस ज्या ठिकाणी संख्यारेषेला छेदेल ते अंतर म्हणजेच आपले वर्गमुळात 5 या कर्णा एवढे अंतर असेल. म्हणजे आपल्याला वर्गमुळात 5 हा बिंदू संख्यारेषेवर दाखवता येईल. मग आपण हे कर्णा एवढे अंतर कशामध्ये घ्यायचं आहे, कंपासमध्ये. आरंभ बिंदूवर कंपासचे टोक ठेवून पेन्सिलचे माप आपण या बिंदूवर घेतले, हे माप घेतले. मग हा असाच कंस आपल्याला खाली दाखवायचा आहे. म्हणजे हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. हा मिळालेला बिंदू म्हणजेच वर्गमुळात 5 असेल. म्हणजेच याचे माप, या बिंदूपर्यंतचे माप आणि या कर्णाचे माप सेम असेल. अशा पद्धतीने आपण वर्गमुळात 5 ही संख्यारेषेवर दाखवली. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे वर्गमुळात 10. वर्गमुळात 10 ही संख्यारेषेवर दाखवण्यासाठी त्या संख्येला जर आपण कर्ण गृहीत धरले तर वर्गमुळात 10चा वर्ग 10 होईल. म्हणजे आपला कर्ण किती धरावा लागेल आपल्याला, वर्गमुळात 10. वर्गमुळात 10 कर्ण म्हणल्यावर तिचा वर्ग 10 होईल. मग पाया किती धरावा लागेल आपल्याला, पाया धरावा लागेल 3, आणि उंची धरावा लागेल 1. म्हणजे 3चा वर्ग येईल 9,
आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 9 + 1 10 आणि इकडे वर्गमुळात 10चा वर्ग 10. मग दोन्ही किती होतील इथे 10 बरोबर 10. म्हणजेच आपल्याला कर्णाचे अंतर हे वर्गमुळात 10 घेण्यासाठी पाया 3 सेंटीमीटर म्हणजे 3 एककचा असावा लागेल आणि उंची 1 एककची. तर इथे आपण इथपर्यंत म्हणजे 3 या एकक बिंदूपर्यंत पाया घेऊया आणि उंची 1 सेंटीमीटर घेऊया म्हणजेच 1 एकक एवढी. तर आपण इथे उंची 1 एकक एवढी घेऊया. उंची आपल्याला 1 एकक घ्यायची आहे. या ठिकाणी 1 एकक उंची येईल. तर आपल्याला हा कर्ण जोडून घ्यावा लागेल. कंपासच्या सहाय्याने देखील तुम्ही 1 एकक हे उंचीचे माप दाखवू शकता. एक टोक या ठिकाणी ठेवावं लागेल कंपासचे आणि दुसरे कंस मारावं लागेल. म्हणजे कंपासचे टोक या 3 निर्देशांक असलेल्या बिंदूवर ठेवावं लागेल आणि तुम्हाला वरच्या बाजूस एक कंस काढून घ्यावा लागेल. हा कंस ज्या ठिकाणी छेदेल ते म्हणजेच तुमचे 1 एकक अंतर असेल. मग हा आपल्याला कर्ण भेटला. कर्णाचं माप किती आहे वर्गमुळात 10 म्हणजे पाया 3 आणि उंची 1. 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1. 9 आणि 1 10 म्हणजेच कर्ण येईल वर्गमुळात 10. मग या कर्णा एवढेच अंतर आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहे. म्हणून कंपासमध्ये या कर्णाचे अंतर घेऊन खाली तसाच एक कंस काढून घ्यावा लागेल. मग आपण या कर्णाचे अंतर कंपासमध्ये घेऊया. आरंभ बिंदूवर कंपासचे टोक टेकवून हे अंतर आपण पेन्सिलमध्ये कंपासमध्ये घेतले. मग एवढ्या अंतराचा आपण असाच कंस काढूया. हा मिळालेला बिंदू म्हणजेच आपला वर्गमुळात 10 असेल. म्हणजे याचे अंतर हे कर्णा एवढंच असेल. म्हणजे हा मिळालेला बिंदू वर्गमुळात 10 आहे. म्हणजे याचे अंतर कर्णाचे अंतर आणि या बिंदूचे अंतर समान आहे. अशा प्रकारे आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार संख्या रेषेवर अपरिमेय संख्या दाखवू शकतो. परत एकदा ऐका. तुम्हाला हा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर आपला 1.4 इयत्ता 8वीचा सराव संच तुम्हाला पाहावा लागेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. ती लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून येईल. यामध्ये पुढील मुख्य चौथा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा असं म्हणलेलं आहे. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे 0.3 आणि ऋण 0.5 मधील कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. तर कुठल्याही 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत संख्या असतात. मग त्याचे प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे येऊ शकते. पण एक संख्या मात्र सर्वांची समान येऊ शकते. सुरुवातीला काढलेली संख्या ही समान येऊ शकते. त्यानंतर काढलेल्या संख्या या वेगवेगळ्या येऊ शकतात. ते कसे ते आपण हे उत्तरावरून समजून घेऊया. तर सुरुवातीला आपल्याला 2 संख्यामधील एक संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल या दोघांची बेरीज भागिले 2. प्रत्येक 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या काढायची असेल तर आपल्याला त्या संख्यांच्या बेरजेला 2 ने भागावे लागते. म्हणून पहिली संख्या आपण काढूया. पहिली संख्या बरोबर 0.3 प्लस ऋण 0.5 छेद 2. दोघांची बेरीज छेद 2 केला आपण. मग 0.3 ऋण गुणले धन ऋण 0.5 छेद 2 बरोबर ऋण 0.5 मधून धन 0.3 गेले तर ऋण 0.2 उरतील भागिले 2 बरोबर 2 ने 2 ला भाग घालूया आपण. बेक बे तर ऋण 0.1 हे उत्तर येईल. बेक बे म्हणजे या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान ऋण 0.1 ही संख्या येईल. त्यानंतर दुसरी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. हे आलेले उत्तर व या दोन्हीपैकी कोणती एक संख्या या दोघांची बेरीज करावी लागेल आणि तिला 2 ने भागावं लागेल. म्हणून दुसरी संख्या बरोबर या दोन्हीपैकी आपण ही पहिली संख्या घेऊया 0.3 प्लस ऋण 0.1 ही संख्या घेऊया. त्या दोन्हीला 2 ने भागूया आपण बरोबर. दोघांची बेरीज केली तर धन 3 मधून ऋण 1 वजा झाले तर किती येईल उत्तर 0.2 छेद 2 येईल बरोबर. 2 ने भाग घातला तर 0 ला 0 बेक बे म्हणजे 0.1 ही संख्या येईल. त्यानंतर तिसरी संख्या काढूया. तिसरी संख्या बरोबर हे आलेले उत्तर म्हणजे ही संख्या आणि पहिली संख्या या दोघांची बेरीज करू. 0.3 प्लस 0.1 छेद 2 बरोबर 0.3 आणि 1 0.4 छेद 2 बरोबर 0. बेक बे बे दोन्ही 4. म्हणजे आपल्याला दिलेल्या 0.3 आणि ऋण 0.5 या दरम्यान ऋण 0.1 0.1 आणि 0.2 या संख्या 3 दाखवता येतील. अशा कितीही अनंत संख्या काढता येतात. आलेले उत्तर आणि या दोन्हीपैकी कोणती एक संख्या घेऊन त्यांची बेरीज केली आणि 2 ने भागले तर आपल्याला नवीन संख्या मिळेल. अशा प्रकारे आपण अनंत संख्या काढू शकतो.
तर आपल्याला यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत, ऋण 2.3 आणि ऋण 2.33. या संख्यांची आपल्याला बेरीज करावं लागेल आणि 2ने भागावं लागेल, तेव्हा आपल्याला पहिली संख्या मिळेल. मग या दोघांची बेरीज कशी करायची, तर बेरीज करताना उभ्या पद्धतीने करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचे आणि त्यानंतर येणारे अंक लिहायचे. म्हणजेच काय, 3 खाली 3 येईल आणि या 3च्या वर एकही अंक येणार नाही. सुरुवातीला पाहून घेऊया मांडणी कशी असते. ऋण 2.3 आणि या दोघांची बेरीज ऋण 2.33. मग इथे एकही अंक येणार नाही, तर इथे आपल्याला 0 घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण त्या दोघांची बेरीज करू शकतो. म्हणजे 0 आणि 3 3, 3 आणि 3 6, दशांशला दशांश 2 आणि 2 ऋण 4 येईल. या दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे. ऋण ऋण संख्यांची बेरीज ऋणच येते. मग इथे आपण सुरुवातीला बेरीज करूया पहिली संख्या काढण्यासाठी. म्हणून पहिली संख्या बरोबर ऋण 2.3 प्लस ऋण 2.33 छेद 2, कारण 2ने भागायचं आहे आपल्याला मधली संख्या काढण्यासाठी, बरोबर ऋण 2.3 म्हणजे ऋण ऋण असल्यामुळे दोघांची बेरीज होईल. म्हणजेच किती येईल, ऋण 4.63. हे 3ला 3 राहील आणि हे 3 दशांश चिन्हानंतरचे लगेच, इथेही दशांश चिन्हानंतरचे लगेच 3, या दोघांची बेरीज होईल. 3 आणि 3 6 म्हणून ऋण 4.63 ही बेरीज येईल छेद 2, बरोबर 2ने भाग घातला तर काय येईल, ऋण बेक बे बेदुनी 4, दशांश चिन्ह जशास तसे, नंतर बेत्रिक 6, 3ला भाग घालायचा आहे, बेक बे 1 उरले, 1ला भाग जात नाही म्हणून आपण 0 दिला, बेपंचे 10. म्हणजे आपली दरम्यानची पहिली संख्या आलेली आहे ऋण 2.315. त्यानंतर दुसरी संख्या काढण्यासाठी आपल्याला हे आलेली संख्या आणि कोणतीही एक संख्या यांची बेरीज करावी लागेल. म्हणून दुसरी संख्या बरोबर, तर आलेली संख्या कोणती आहे, ऋण 2.315 प्लस या दोन्हीपैकी कोणती बेरीज करूया आपण, तर पहिली संख्या घेऊया ऋण 2.3 छेद 2, बरोबर. यांची बेरीज करायची आहे तर दशांश चिन्हानंतरचे 3 आणि दशांश चिन्हानंतरचे 3 या दोघांची बेरीज होईल. म्हणून काय येईल, ऋण 2 आणि 2 ऋण 4 दशांश 3 आणि 3 6 आणि हे 1 5 जसे असतंच राहील 1 5 छेद 2, बरोबर 2ने भागवले, बेक बे बेदोनी 4, दशांश चिन्ह जशास तसे, बेत्रिक 6, 1ला भाग जात नाही म्हणून 0, परत 15ला भाग आल्याचं, बेसत्ती 14, 1 उरले, 1ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, 10 होतील, बेपंचे 10. म्हणून दुसरी संख्या आलेली आपली ऋण 2.3075. मग आपल्याला आता तिसरी मधली संख्या काढायची आहे. त्यासाठी आपण काय करूया, पहिल्या संख्येला म्हणजे पहिली दरम्यानची आलेली संख्या आणि ही दुसरी संख्या यांची बेरीज करूया. म्हणून तिसरी संख्या बरोबर, आपण ही संख्या घेत आहोत कारण ही संख्या घेतली तर खूप मोठी बेरीज येईल आपल्याला, म्हणून छोटी बेरीज काढण्यासाठी आपण ही संख्या घेऊया. ऋण 2.315 प्लस ऋण 2.33 छेद 2, बरोबर ऋण 2 आणि ऋण 2 ऋण 4, 3 आणि 3 दशांश 6, त्याच्यानंतर 1 आणि 3 4 आणि 5ला 5 येईल छेद 2, बरोबर बेक बे बेदुनी 4 म्हणजे ऋण 2, दशांश चिन्ह जशास तसे, बेत्रिक 6 बेदुनी 4, 5ला भाग घालायचा आहे, बेदुनी 4, 1 उरले, 10 होतील, 10 म्हणजेच बेपंचे 10. तर तिसरी दरम्यानची संख्या येईल ऋण 2.3225. याप्रमाणे आपण या दुसऱ्या प्रश्नामध्ये ऋण 2.3 आणि ऋण 2.33 या संख्या दरम्यानच्या 3 संख्या काढलेल्या आहेत. यामध्ये पुढील तिसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत, 5.2 आणि 5.3. या दरम्यानच्या आपल्याला 3 कोणत्याही संख्या काढायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल आणि 2ने भागावं लागेल. म्हणून पहिली संख्या बरोबर 5.2 प्लस 5.3 छेद 2, बरोबर 5 आणि 5 10 दशांश 5 उत्तर येईल छेद 2, बरोबर 2ने याला आपल्याला भागायचं आहे, बेक बे बेपंचे 10, दशांश चिन्ह जशास तसे, बेदुनी 4, 1 उरले, 1ला भाग जात नाही 0 दिला, बेपंचे 10 म्हणजे 5.25 येईल. त्यानंतर आता आपल्याला काढायची दुसरी संख्या बरोबर ही आलेले उत्तर आणि कोणतीही एक संख्या यांची बेरीज करूया. तर 5.2 प्लस 5.25 यांची बेरीज करू आणि छेद 2, बरोबर दोघांची बेरीज केली तर किती येईल, मग 5 आणि 5 10 दशांश 2 आणि 2 5 म्हणजेच किती होईल 4 5. तर दशांश चिन्हानंतर असलेल्या अंकांची बेरीज ही आधी होते, म्हणजे 2 आणि 2 5, त्यानंतर हे राहिलेले 5 घेतले आपण छेद 2.
म्हणजेच आपण एकक स्थानाकून बेरीज केलेली आहे. 5ला 5 आले, त्यानंतर 2 आणि 2 4 आले आणि 5 आणि 5 10 छेद 2 बरोबर बेक बे बे पंचे 10 दशांश चिन्ह दशांश तसे बे दुनी 4 बे दुनी 4 1 उरले 1ला भाग जात नाही 0 दिला बे पंचे 10 म्हणजे 5.225 ही दुसरी दरम्यानची संख्या आली. आता तिसरी दरम्यानची संख्या आपल्याला काढायची आहे. तिसरी संख्या बरोबर तर आपण काय करू, हे आलेली दुसरी संख्या आणि ही दुसरी संख्या या दोघांची बेरीज करूया. म्हणून 5.3 प्लस 5.25 छेद 2. तुम्ही कोणत्याही दोन संख्यांची यापैकी बेरीज करू शकता आणि 2ने भागू शकता. मग काय उत्तर येईल आपले, बरोबर या दोघांची बेरीज केली तर 5 आणि 0 5 येईल, 2 आणि 3 5 दशांश चिन्ह दशांश तसे 5 आणि 5 10 छेद 2 बरोबर 2ने भागातला बेक बे बे पंचे 10 दशांश चिन्ह दशांश तसे बे दोन्ही 4 1 उरले 15 होतील बे सत्ती 14 मग 1ला भाग जात नाही म्हणून 0 दिला बे पंचे 10 म्हणजे 5.275 ही तिसरी दरम्यानची संख्या आपल्याला मिळेल. यामध्ये पुढील चौथ्या प्रश्नासाठी आपल्याला ऋण 4.5 आणि ऋण 4.6 या परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि या दरम्यानच्या आपल्याला 3 संख्या काढायच्या आहेत. मग सुरुवातीला या दोघांची बेरीज करूया. म्हणून पहिली संख्या बरोबर ऋण 4.5 प्लस ऋण 4.6 छेद 2 ही कंसात घेतलेली आपण दुसरी, कारण ही दिलेली दुसरी संख्या ही ऋण आहे म्हणून त्याला कंसात घेतलं तर ऋण गुणले धन ऋणच होईल आणि ऋण ऋणची बेरीज होते. मग ऋण ऋणची आपण बेरीज करूया. काय येईल, 6 आणि 5 11ला 1 हातच्याला 1 येईल, मग 4 आणि 1 5 5 आणि 4 9 म्हणजे 9.1 येईल छेद 2 ऋण 9.1 कशाची बेरीज, ऋण 4.5 आणि ऋण 4.6 ची बेरीज ऋण 9.1 येईल. मग ऋण 9.1ला आपल्याला 2ने भाग आलायचं, मग भाग आलोय आपण बरोबर ऋणला ऋण बेक बे बेचोक 8 लगेच दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह दिले. मग इथे 1 उरलेलं आहे 1ला भाग जात नाही म्हणून आपण हे 11ला भाग आलोया बे पंचे 10 मग इथे 1 उरेल 1ला भाग जात नाही म्हणून 0 दिला परत बे पंचे 10 म्हणजे ऋण 4.55 ही आपल्याला पहिली दरम्यानची संख्या मिळेल. त्यानंतर आपण दुसरी दरम्यानची संख्या काढूया. म्हणून दुसरी संख्या बरोबर ती आलेली संख्या आणि पहिली संख्या यांची बेरीज करू आपण. ऋण 4.5 प्लस ऋण 4.55 छेद 2 बरोबर मग 5 आणि 0 5 हे 5 आणि 5 10ला 0 हातच्याला 1 म्हणजे 4 आणि 1 5 5 आणि 4 9 म्हणजे ऋण 9.05 एवढी त्या दोघांची बेरीज येईल. त्याला आपल्याला 2ने भागायचं आहे. म्हणून बेक बे ऋणला ऋण बेचोक 8 मग दशांश चिन्ह दशांश दिले तर इथे 1 उरेल 1 उरलं म्हणजेच 10 होईल बे पंचे 10 परत 5ला भाग आलायचं आहे बे दोन्ही 4 1 उरतील मग 1ला भाग जात नाही 0 दिला 10 झाले बे पंचे 10 म्हणजे आपल्याला दुसरी दरम्यानची संख्या मिळाली ऋण 4.525. त्यानंतर आपल्याला तिसरी संख्या काढायची आहे. तिसरी संख्या काढण्यासाठी आपण सोप्या संख्या घेऊया. कोणती, तर पहिली आलेली संख्या आणि दिलेली दुसरी संख्या यांची बेरीज करूया. म्हणून तिसरी संख्या बरोबर दुसरी संख्या घेऊ आपण ऋण 4.6 प्लस हे आलेले उत्तर ऋण 4.55 या दोघांची बेरीज करू छेद 2 बरोबर 5 आणि 0 5 5 आणि 6 11 हातच्याला 1 5 आणि 4 9 म्हणजे ऋण 9.15ला आपल्याला 2ने भागायचं आहे बरोबर बेक बे बेचोक 8 मग इथे 1 उरलं म्हणजेच 11 झाले तर बे पंचे 10 1 उरलं 15 होतील बे सत्ती 14 1 उरले तर ह्याला आपण 0 देऊ 10 होईल बे पंचे 10 म्हणजे तिसरी दरम्यानची संख्या मिळेल आपल्याला ऋण 4.575. याप्रमाणे आपल्याला दिलेल्या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काढता येतील. अशा प्रकारे आपला सराव संच 2.2 इथे संपला.